Hair is a crown everyone wants to wear for the lifetime. कुठलीही फेज असेल, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाला आपल्या डोक्यावर केस असावेत आणि ते हेल्दी असावेत असं वाटत असतं. काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत की जे आपण रोजच्या रोज आपल्या रुटीनमध्ये त्याचं काळजी घेऊन आपली ओव्हरऑल हेल्थ आणि हेअर हेल्थ ही इम्प्रूव्ह करू शकतो. आपली हेअर हेल्थ हे इंडिकेट करते की आपण फिट आहोत. तर 3 फॅक्टर्स मी तुम्हाला सांगते की जे तुम्हाला हेल्पफुल असतील. फर्स्ट इज न्यूट्रिशन. तर आयरन, बायोटीन, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, झिंक आणि सेलेनियम हे एलिमेंट्स आहेत की जे आपल्या हेअर हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत. प्रोटीननीच आपले केस बनलेले आहेत. जसे आपण म्हणतो केराटिन हे आपलं मटेरियल आहे हेअरचा. त्याच्यामुळे त्या गोष्टी ज्याच्यामध्ये की हे मायक्रो एलिमेंट्स आहेत त्या आपण वारंवार घेतल्या आहारामध्ये तर त्याचा आपल्याला उपयोग होताना दिसतो. प्रोटीन रिच फूड, आयरन रिच फूड आणि त्यासोबत ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हा पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स त्यासोबतच जर आपण अक्रोड हे पण घेतले तर त्याचा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा कोटा पूर्ण होतो. आणि ह्यासोबत अजून सेकंड फॅक्टर जो की खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच वेळेला तो दुर्लक्षित राहतो तर तो आहे स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. तर अपुरी झोप होणं हे आणि त्यासोबत क्रॉनिक स्ट्रेस असेल तर आपल्या शरीरातल्या कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या लेवल्स ह्या हाय होतात आणि ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये डॅमेज होण्याचं प्रमाण वाढतं आणि हेअरच्या बाबतीत रिपेअर अँड रिजनरेशन ही प्रोसेस स्लो डाऊन होते. तर त्यामुळे की फॉलिकल्स हे स्लो डाऊन फेजमध्ये जाऊन प्रोड्यूस होणं कमी होतं. त्या फेजला आपण एक वेगळ्या शब्दामध्ये टॅलोजन इफ्ल्युवियम असं म्हणतो. तर क्रॉनिक स्ट्रेस आणि स्लीप ह्या गोष्टी आपण इन टाइम करेक्ट करणं हे हेअर हेल्थच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन टेक्निक्स आहेत, काही म्युझिक थेरपीज आहेत की ज्याचा आपल्याला फायदा होतो. आणि झोप ही किमान रात्रीची 7 तासाची झोप तरी पूर्ण व्हावी. आणि ज्या व्यक्तींमध्ये नाईट शिफ्ट आहे किंवा वारंवार जागरण आहे तर त्यांनी त्या झोपेचं दिवसा आपल्याला झोपून वेळ कव्हर करणं आवश्यक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लोकल स्कॅल्प केअर. लोकल स्कॅल्प इश्यूज असतात जसं की डॅन्ड्रफ आहे, फंगल इन्फेक्शन, सिबोरिक डर्मेटायटिस की ज्याच्यामुळे हेअरफॉल होत असतो. तर जेव्हा हे लोकल स्कॅल्प इश्यूज असतात तर ह्या केसेसमध्ये एक लोकल मसाज विथ सिम्पल हेअर ऑइल जसं की आपलं कोकोनट हेअर ऑइल आहे, त्यासोबत काही मेडिकेटेड ऑइल्स असतात जसं की भृंगराज, ब्राह्मी आणि वेगवेगळ्या अँटीऑक्सिडंट्सनी मिक्स व्हिटॅमिन ई रिच ऑइल्स असतात की जे आपण स्कॅल्प केअरसाठी ॲटलिस्ट ट्वाइस इन अ वीक स्कॅल्प मसाज करून हेड वॉश करायचं आहे. ब्राह्मी ही आपलं स्कॅल्प सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह करायला मदत करत असते आणि गुड स्लीपसाठी पण हेड मसाज हा उपयोगी ठरतो. तर जेव्हा आपण अलॉंग विथ मेडिकेशन्स रूट कॉज फाइंड आउट करून ते ट्रीट करणं, न्यूट्रिशन, स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट आणि लोकल स्कॅल्प केअर ह्या गोष्टी एकत्र करतो तर हा आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो. आणि ॲज अ डॉक्टर आय विल suggest you to follow holistic approach for hair health and overall health. Thank you.